नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा फक्त एक सण नाही, हा तर असा दिवस आहे ज्या दिवशी आपण केलेलं प्रत्येक चांगलं काम, प्रत्येक दान, प्रत्येक प्रार्थना अक्षय म्हणजेच कधीही न संपणारं फळ देतं. पण एक प्रश्न तुम्ही स्वतःला नक्की विचारा, या इतक्या महत्त्वाच्या दिवशी आपण पूजा योग्य पद्धतीने करतो का, की फक्त नावापुरतीच साजरी करतो? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करायचं, पितरांचं तर्पण कसं करायचं, करा केळीचं पूजन कसं करायचं, उपवास कसा पाळायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या चुका टाळायच्या. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी शेवटी तुम्हाला एक छोटासा पण पॉवरफुल उपाय सांगणार आहे. आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये पितृदेवो भव किंवा जय माता दी असं नक्की लिहा. तुमचा जास्त वेळ न घेता अगदी कमी वेळामध्ये मी तुम्हाला सर्व पूर्ण माहिती पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंडळी, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया. अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याचा कधीही क्षय होत नाही. म्हणजे या दिवशी केलेलं पुण्य, दान, जप, पूजा हे सगळं आपल्याला आयुष्यभर आणि पुढच्या जन्मातही लाभ देतं असं मानलं जातं. याच कारणामुळे हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी कोणतंही शुभकाम करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते. घर खरेदी, सोनं खरेदी, नवीन कामाची सुरुवात सगळं या दिवशी शुभ मानलं जातं. आता पाहूया या दिवशी सकाळपासून आपली दिनचर्या कशी असावी. या दिवशी शक्यतो सूर्योदयाच्या आधी उठायचं, कारण जितकं लवकर उठून आपण पूजा करतो तितकंच अधिक पुण्य आपल्याला मिळतं असं मानलं जातं. उठल्यानंतर सर्वप्रथम स्नान करायचं. शक्य असेल तर उटणं लावून किंवा थोडंसं गंगाजल मिसळून स्नान केलं तर ते अधिक पवित्र मानलं जातं. यानंतर स्वच्छ, शक्यतो हलक्या रंगाचे किंवा पारंपरिक कपडे परिधान करायचे. स्नान झाल्यानंतर आपण दिवसाची सुरुवात करतो सूर्यदेवांच्या पूजेनं. पूर्व दिशेला तोंड करून उभं राहायचं. तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्यायचं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल आणि थोडासा गूळ त्यामध्ये टाकायचा. आता सूर्याच्या किरणांकडे पाहत हात वर करून ओम सूर्याय नमः किंवा ओम घृणी सूर्याय नमः असा मंत्र म्हणत अर्घ द्यायचा. अर्घ देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पाणी एका सरळ रेषेत खाली पडायला पाहिजे. ही क्रिया फक्त पूजा नाही, तर आपल्या शरीरात आणि मनात सकारात्मक ऊर्जा आणण्याचा एक मार्ग आहे. आता त्यानंतर लगेचच येतो एक अत्यंत महत्त्वाचा भाग, म्हणजे पितरांचं तर्पण. मंडळी, अक्षय तृतीया हा दिवस पितरांसाठी खूप खास मानला जातो. या दिवशी जर आपण पितरांना स्मरलं, त्यांना अर्घ दिलं तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तर्पण करण्यासाठी दक्षिण दिशेला तोंड करायचं. पुन्हा एकदा पाण्याचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये चंदन, अक्षदा, थोडीशी साखर आणि शक्य असल्यास पांढरं फूल टाकायचं आणि ओम पितृभ्यो नमः किंवा ओम पितृदेवो नमः म्हणत अर्घ द्यायचं. तर असं आपल्याला तर अशा पद्धतीने अर्घ द्यायचं. धार्मिक भाषेमध्ये पितरांच्या नावाने तर्पण करणं तर तर्पणाचाही अर्थ तोच होतो की अर्घ देणं. मग आपण काय करायचं, पुन्हा एकदा तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण थोडंसं चंदन टाकायचं, अक्षदा टाकायच्या आणि थोडीशी साखर आणि पांढरं फूल असेल तर ते टाकायचं. नसेल तर फक्त अक्षदा, चंदन एवढं टाकलं किंवा थोडीशी साखर तरी पण चालतं. मग दक्षिण दिशेला तोंड करून ओम पितृभ्य नमः किंवा ओम पितृदेवो नमः, पितृदेवो भव, मातृदेवो भव असं म्हणत पितरांच्या नावाने अर्घ द्यायचं आणि पितरांना मनोभावे नमस्कार करायचा. तुम्ही महिला असाल तर तुम्ही पितरांच्या नावाने कसं तर्पण करू शकता, तर याचीही एक पद्धत आहे. तर ती अशी असते की आपण तुळशीला पाणी घालताना डायरेक्ट ते तांब्याने ओतायचं नाही, तर ओंजळीले पाणी आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि ते तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं. यावेळेस काय झालेलं आहे, ऐन अक्षय तृतीया जी आहे ती रविवारच्या दिवशी आली आहे आणि रविवारच्या दिवशी आपण तुळशीला पाणी घालत नाही. त्यामुळे मग तुम्ही महिला असाल तर मी तुम्हाला आधी जी पद्धत सांगितली ना, की दक्षिण दिशेला तोंड करून आपण पितरांना अर्घ देऊ शकतो, त्यांच्या नावाने तर्पण करू शकतो, तर ती पद्धत तुम्ही अवलंबू शकता. याच्यानंतर काय करायचं, आपल्याला दारासमोर एक रांगोळी काढून घ्यायची आहे. या दिवशी रांगोळी काढताना आवर्जून काय करायचं माहिती आहे का, तर आपली जी पांढरी रांगोळी असते ना तिच्यामध्ये थोडंसं पीठ मिसळायचं. मग ते गव्हाचं असू शकतं, बाजरीचं असू शकतं, ज्वारीचं असू शकतं. जे पीठ तुमच्याकडे असेल ते थोडंसं पीठ त्या रांगोळीमध्ये मिसळायचं.
आणि त्या रांगोळीने आपण आपल्या दारासमोर, आपल्या तुळशीसमोर रांगोळी काढायची. देवघरासमोर रांगोळी काढली तरीही चालेल. तर यामागचा अर्थ असा आहे की मुंग्या आणि जे छोटे जीव यांना अन्न मिळावं, म्हणजे आपण त्यांनाही दान देतोय. हा सुद्धा एक प्रकारचा दानधर्मच आहे. आता पुढे आपण देवपूजा कशी करायची ते पाहूया. या दिवशी देवघर पूर्ण स्वच्छ करायचं. देवी देवतांच्या मूर्ती असतील तर त्यांना स्नान घालायचं, चंदन हळद कुंकू लावायचं, फुलं अर्पण करायची, दिवा अगरबत्ती लावायची. तसंच जर तुमच्याकडे पितरांचे फोटो असतील तर ते स्वच्छ करून एका जागी ठेवायचे, त्यांना हार घालायचा, दिवा लावायचा आणि मनापासून त्यांची आठवण काढायची. आता आपण येतो सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे करा केळीचं पूजन. या दिवशी मातीचं भांडं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. जर तुम्ही घरातील हयात नसलेल्या पुरुषांच्या नावाने पूजा करत असाल तर करा घेतला जातो आणि स्त्रियांच्या नावाने करत असाल तर कळशी घेतली जाते. या भांड्यात पाणी भरायचं, त्याला हळद कुंकू लावायचं, फुलं अर्पण करायची आणि मग नैवेद्य दाखवायचा. जर तुम्हाला दोघांच्या नावाने पूजा करायची असेल तर करा आणि कळशी दोन्ही घ्यायची. आणि जर घरातला कोणी पुरुषच वारला असेल तर करा घ्यायचं आणि फक्त स्त्री वारली असेल तर कळशी घ्यायची. आणि हे दोघं जर नवरा बायको असेल वारलेले तर कळशी आधी खाली ठेवायची, त्यावर करा ठेवायचा. तर आता उपवासाबद्दल आपण माहिती बघूया. या दिवशी अनेक जण उपवास करतात. पितरांना नैवेद्य दाखवेपर्यंत काही खात नाही, पाणी पिऊ शकतात पण अन्न ग्रहण करत नाही. दुपारी पूजा पूर्ण झाल्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडला जातो. मंडळी, या दिवशी दानधर्म करणं खूप महत्त्वाचं आहे. अन्नदान, पाण्याचं दान, कपड्यांचं दान किंवा एखाद्या गरजूंना मदत. तसंच या दिवशी काही लोक सोनं किंवा चांदी खरेदी करतात, कारण ते शुभ मानलं जातं. पण लक्षात ठेवा, खरी गोष्ट म्हणजे तुमचं मन आणि तुमची भावना, मनापासून केलेली छोटी पूजा देखील खूप मोठं फळ देते. आणि शेवटी एक गोष्ट, या दिवशी भांडणं, वाईट बोलणं, नकारात्मक विचार या सगळ्या गोष्टी टाळा. घरात शांतता आणि सकारात्मकतेचं वातावरण ठेवा. तर मंडळी, अशी अक्षय तृतीयेची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी शॉर्टमध्ये सांगितलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आम्ही अमरावतीकर या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.